राज्यातील सर्व शेतकरी बांधवांचा संक्रांतीचा सण या ठिकाणी गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। खूप दिवसापासून तटवण्यात आलेला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होण्यासाठी सरकारच्या माध्यमातून 4700 कोटी रुपये आता मंजूर करण्यात आलेत। गेल्या 2 महिन्यांपासून निवडणुकीच्या कालावधीचा दिवस होता, म्हणून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी थांबवण्यात आला होता। तसेच पीएम किसानचे देखील पैसे थांबवण्यात आले होते। अखेर सरकारच्या माध्यमातून संक्रांती सणाच्या मुहूर्तावर 4700 कोटी रुपये मंजूर करून शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोचे 2000 आणि पीएमचे 2000 रुपये असं एकत्रित 4000 रुपये जमा होण्यास सकाळपासूनच सुरुवात झाली आहे। सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीत आता याला मंजुरी देण्यात आली। शेतकऱ्यांना आज दिवसभरामध्ये हे 4000 रुपये जमा होतील असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। आता संक्रांती सणाच्या मुहूर्तावर शेतकरी बांधवांचं तोंड गोड करण्यासाठी हे पैसे आता मंजूर करण्यात आलेत। राज्यातील गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांचे आता पहिल्या टप्प्यातील 12 जिल्हे निवडण्यात आलेत। आता शेतकरी बांधवांनो लक्षात ठेवा, आपल्या राज्यामध्ये जर जिल्ह्यांची टोटल संख्या पाहायला गेली तर 36 जिल्हे आहेत। त्या 36 जिल्ह्यापैकी गोरगरीब आणि गरजू जिल्ह्यांचे म्हणजे गोरगरीब आणि गरजू शेतकरी ज्या जिल्ह्यामध्ये राहतात तर ते 36 जिल्ह्यापैकी 12 जिल्हे पहिल्या टप्प्यामध्ये आता निवडण्यात आलेत। यामध्ये नमोचे 2000 आणि पीएम किसानचे 2000 रुपये असं एकत्रित या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहेत। आता गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांचे 12 जिल्हे आता कोणकोणते आहेत त्या 12 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आल्या। तुम्हाला आज नमो शेतकरी योजनेचे राज्य सरकारच्या माध्यमातून 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे केंद्र सरकारच्या माध्यमातून 2000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। राज्यातील सर्व शेतकरी बांधवांची लॉटरी लागली। आता संक्रांतीच्या निमित्तानं शेतकऱ्यांचं तोंड गोड करण्यासाठी हे पैसे आता पाठवण्यात आलेत। परंतु प्रत्येक शेतकरी बांधवांनो हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय, नेमकं पीएम किसानचे 2000 कोणाकोणाला मिळणार आहेत आणि नमो शेतकरी 2000 रुपये कोणाकोणाला मिळणार आहेत। तर 33 लाख शेतकरी बांधव जे आहेत तर त्यांना फक्त आणि फक्त राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये जमा होणार आहेत आणि पीएम किसान योजनेची वाट त्यांना पाहावी लागणार आहे। तसेच यामधील असे पण काही गोरगरीब शेतकऱ्यांचे जिल्हे आहेत त्यांना दोन्ही एकत्र 4000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। सरकारच्या माध्यमातून फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांची निवड या ठिकाणी करण्यात आल्या। पहिला नमो शेतकरी व पीएम किसान योजनेच्या पैशांची जी काय आता वाटप करण्यात येत होतं तर ते पहिला सरसकट सर्वांना 2025 मध्ये वाटप करण्यात येत होतं। परंतु 2026 हे नवीन वर्ष सुरू होताच आता सरकारी योजनांमध्ये मोठे बदल करण्यात आलेत। आता तसं पहिल्यासारखं अजिबात होणार नाही आहे। फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांची निवड पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी करण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहे। त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी लाभ मिळणार नाही आहे। यासाठी सरकारच्या माध्यमातून कडक नियमावली लावण्यात आल्या। आज संक्रांतीनिमित्त पहिल्या टप्प्यातील 36 जिल्ह्यापैकी 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलंय। त्या 12 जिल्ह्यांची लिस्ट सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आली आहे। गेल्या 2 महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेला नमोचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता अखेर शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता जमा व्हायला सुरुवात झाल्या। शेतकरी बांधव 2 महिन्यांपासून वाट बघून थकले होते आणि पीएम किसान नमो शेतकरी योजनेचा मागचा जो हप्ता होता तर तो देऊन सुद्धा 4 महिने आता पूर्ण झालेत आणि 4 महिने पूर्ण झाल्या आज संक्रांतीच्या निमित्ताने शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा या ठिकाणी होऊ लागलेत। शेतकरी बांधवांनो तुम्हाला सुद्धा माहित आहे की नमो शेतकरी योजनेचे पैसे हे वर्षातून तुम्हाला 3 वेळा 4 महिन्यातून एकदा केंद्र सरकारकडून तुम्हाला पीएमचे पैसे येतात आणि नमो शेतकरी योजनेचे राज्य सरकारच्या माध्यमातून वर्षातून 3 वेळा 4 महिन्यातून एकदा वाटप होत असतात। म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मागच्या 4 महिन्याच्या पाठीमागे शेतकऱ्यांना मिळाला होता। त्यानंतर पीएम किसान योजनेचा मागचा 21वा हप्ता देखील 4 महिन्याच्या पाठीमागे तुम्हाला मिळालेला होता। बरोबर आता मागच्या हप्त्याचं वितरण होऊन 4 महिने पूर्ण झाल्यानंतर आजपासून शेतकरी बांधवांना पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे 2000 अधिक 2000 असे 4000 रुपये बँकेच्या खात्यावरती आता मिळण्यास सुरुवात झाल्या।
पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांची निवड सरकारच्या माध्यमातून करण्यात आल्या। आता या 12 जिल्ह्यांमध्ये कोणाकोणाला कधी पैशांचं वितरण होणार आहे? 12 जिल्ह्यांचे सरकारच्या माध्यमातून 3 गट तयार करण्यात आलेत। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ज्या शेतकरी बांधवांचं खातं आता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडलं आहे, ज्या शेतकरी बांधवांचं खातं महाराष्ट्र बँकेत उघडलंय, पोस्ट ऑफिसमध्ये ज्या शेतकरी बांधवांचं खातं उघडलंय, म्हणजेच महत्त्वाच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँकेत ज्यांचं खातं उघडलंय त्यांना सरकारच्या माध्यमातून डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता 2026 हे नवीन वर्ष लागताच नवा नियम या ठिकाणी लावण्यात आलाय। या अंतर्गत शेतकऱ्यांना पैशांचं वितरण करण्यासाठी एकत्र पैसे वितरित होत नसतात, त्यामुळे 12 जिल्ह्यांचे 3 गट तयार करण्यात आलेत। म्हणजे सरकारने या ठिकाणी टायमिंग तुम्हाला सांगितलंय, सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत अनेक शेतकऱ्यांना 12 जिल्ह्यापैकी पहिल्या 4 जिल्ह्यामध्ये पहिला गट या ठिकाणी आता वाटण्यात येईल, 4000 रुपये जमा होतील। त्यानंतर दुसरा गट लगेच सुरू होईल, ते म्हणजे दुपारी 2 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत दुसऱ्या गटातील शेतकऱ्यांना पैसे मिळतील। त्यानंतर तिसरा गट जो आहे तर तो संध्याकाळी 6 ते रात्री 12 या वेळेमध्ये तिसरा गट या 4 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता जमा होणार आहे। राज्यातील सर्व शेतकरी बांधवांचा संक्रांतीनिमित्त सण गोड झाल्याचं बघायला मिळतंय। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैशांचं वितरण या ठिकाणी 3 टप्प्यामध्ये केलं जाणार असल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना नेमका आता कोणकोणत्या 12 जिल्ह्यांची निवड सरकारच्या माध्यमातून करण्यात आल्या याचीच माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आता या ठिकाणी मिळणार आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। नेमकं कोणकोणत्या अटी पात्रता नमो शेतकरी व पीएम किसान योजनेसाठी लावण्यात आलेत अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे। आणि त्यानंतर 12 जिल्ह्यांची लिस्ट कोणकोणती सांगण्यात आल्या लक्षात ठेवा, फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांचे जिल्हे पहिल्या टप्प्यामध्ये आता निवडण्यात आलेत। पहिला नियम शेतकरी बांधवांसाठी लावण्यात आलाय, यामध्ये कदाचित तुम्ही पास होणार, परंतु यामधील शेवटचा 3रा आणि 4था नियम सरकारच्या माध्यमातून जो लावण्यात आलाय यामध्ये तुम्ही आता जर नापास झाला तर तुम्हाला पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचे आता पैसे येण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे। लक्षात ठेवा, या योजनांसाठी कोणती नियमावली 2025 या वर्षामध्ये नव्हती, परंतु 2026 हे नवीन वर्ष सुरू होताच अनेक सरकारी योजनांमध्ये मोठे बदल झाले आहेत। त्यामुळे 2026 या नवीन वर्षामध्ये पहिल्यांदाच हप्ता वितरित होत असल्यामुळे या नियमामध्ये तुम्ही पास झाला तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे 2000 आणि पीएम किसान योजनेचे 2000 रुपये असं एकत्रित 4000 रुपये आज संक्रांतीच्या निमित्ताने तुमच्या बँकेच्या खात्यावरती हे 4000 रुपये येणार आहेत। कोणत्या 12 जिल्ह्यांच्या लिस्ट सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेत ते तर पाहणारच आहोत, परंतु पहिल्या नियमानुसार कोणकोणते शेतकरी अपात्र होणार आहेत। शेतकऱ्यांची संख्या जर पाहिली तर टोटल राज्यामध्ये आपल्याला 1,40,00,000 आता शेतकरी पात्र या ठिकाणी 2025 मध्ये ठरले होते, परंतु यामध्ये अनेक नियमानुसार 40 लाख शेतकरी बांधव अपात्र करण्यात आलेत। फक्त आणि फक्त 1 कोटी शेतकरी बांधवांनाच हे पैशांचं वितरण होणार आहे। म्हणजे कोणाकोणाला अपात्र करण्यात आले आणि कोणाकोणाला या ठिकाणी पात्र करण्यात आले। शेतकऱ्यांचे 2 याद्या तयार करण्यात आलेत, एक पात्र यादी आणि एक अपात्र यादी। मग तुम्ही पात्र यादीमध्ये जाताय का अपात्र यादीमध्ये जाताय? जर पात्र झाला तरच आज संक्रांतीनिमित्त तुम्हाला पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी पहिला नियम लावण्यात आलाय तो म्हणजे अशा शेतकऱ्यांसाठी ज्यांचं उत्पन्न पहिला त्या ठिकाणी आता कमी होतं परंतु आता वाढलेला आहे। शेतकऱ्यांनी काय केलं तर नमो शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेच्या अर्जाला उत्पन्नाचा दाखला तलाठी कार्यालय किंवा तहसीलदार कार्यालयामधला जो काय जोडण्यात आला होता तर त्यांचे उत्पन्न 2025च्या आधी त्या ठिकाणी किती होतं तर ते 2.5 लाखांच्या आतमध्ये होतं। परंतु काय झाले, ज्यावेळी सरकारने 2026 हे नवीन वर्ष सुरू होताच चौकशी करण्यास सुरुवात केली त्यावेळी सरकारला असं आढळून आलं आहे अनेक शेतकऱ्यांचं उत्पन्न जे आहे तर ते 2025 मध्ये खूप वाढलेलं आहे आणि त्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती गेले। त्यामुळे सरकारचा नियम तुम्हाला तर माहितीच आहे, ज्या शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढले, ज्या शेतकऱ्यांची इन्कम वाढल्या, जे शेतकरी श्रीमंत आहेत
अशा शेतकऱ्यांना कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ अजिबात दिला जात नसतो। त्यामुळे तुमचे जर उत्पन्न या ठिकाणी 2.5 लाखांच्या वरती गेला असेल आणि तलाठी कार्यालय किंवा तहसीलदार कार्यालयामधला या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला तुम्ही आता जमा केलेला नसेल तर अशा शेतकऱ्यांना नमो व पीएमचे पैसे जमा होण्यासाठी मोठा प्रॉब्लेम असणार आहे। त्याचं कारण म्हणजे सरकारने स्पष्टपणे सांगितलंय 2.5 लाखांच्या आतमध्ये उत्पन्न तुमचं असेल तरच तुम्हाला पैशांचं वितरण होणार आहे। जास्ती जर वर गेला असेल त्याच्यापेक्षा तर तुम्हाला पैसे वितरण होणार नाही, तुम्हाला अपात्र करण्यात येणार आणि तुमचं या ठिकाणी आता श्रीमंत शेतकऱ्यांच्या यादीमध्ये नाव टाकलं जाणार। आणि तुम्हाला तर माहित आहे श्रीमंत शेतकऱ्यांना कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ होत नसतो। मग आता संक्रांतीनिमित्त कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे त्या 12 जिल्ह्यांची लिस्ट अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगणार आहे। परंतु सरकारने लावलेल्या 4 नियमानुसार पहिला नियम तुम्हाला सांगितला उत्पन्नाची मर्यादा, दुसरा, तिसरा, चौथा असं 3 नियम सांगणार आहे। यामधील शेवटचा चौथा नियम आहे, यामध्ये जर तुम्ही पास झाला तरच तुम्हाला पैशांचं वितरण होणार आहे, कारण शेवटचा नियम सर्वात कडक आहे। आता दुसरा नियम त्या ठिकाणी काय लावण्यात आलाय नक्की बघा। 12 जिल्ह्यांची लिस्ट पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण 12 जिल्ह्यामध्ये आज संक्रांतीच्या निमित्ताने पैशांचं वितरण सुरू झालंय। दुसरा नियम कोणता लावण्यात आलाय बघा। आता बघा शेतकरी बांधवांनो, पिवळं व केशरी रेशन कार्ड ज्या शेतकरी बांधवांच्या घरामध्ये आहे अशाच शेतकऱ्यांना या ठिकाणी आज 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनी काय केले, पिवळे व केशरी रेशन कार्ड काढले, परंतु अनेकांनी चुकीच्या मार्गाने काढले। कारण अनेकांचं असं झालंय त्यांचा मुलगा नोकरीला आहे आणि तो मुंबईला, पुण्याला या ठिकाणी बाहेरच्या जिल्ह्यामध्ये नोकरी करतो आणि या ठिकाणी त्यांनी पण तिकडं रेशन कार्ड काढलेलं आहे आणि ते पण त्या ठिकाणी सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत। आणि इकडे शेतकरी जे आहेत तर त्यांचे वडील सुद्धा लाभ घेत आहेत। तसेच अनेक त्या ठिकाणी रेशनधारक कुटुंबाच्या घरामध्ये असं पण आढळलंय त्यांचं उत्पन्न त्या ठिकाणी आता जास्त असताना पांढरं रेशन कार्ड न घेता पिवळं व केशरी रेशन कार्ड त्यांनी घेतलंय। त्यामुळे अशा सुद्धा शेतकरी बांधवांना अपात्र केल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमच्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल तरच तुम्ही आता नमो शेतकरी व पीएम किसान योजनेचे आज पैशांची वाट बघायचा आहे। जर तुमच्याकडे पिवळं केशरी रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला पैशांचं वितरण अजिबात सोडलं जाणार नाही असं सरकारने सांगितलंय। आता झाले 2 नियम, असे तिसरा आणि चौथा नियम सांगणार आहे। चौथा नियम सर्वात कडक आहे, यामध्ये तुम्ही पास होणं गरजेचं आहे तरच तुम्हाला आज संक्रांतीनिमित्त पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून येणार आहे। 12 जिल्ह्यांची लिस्ट सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या, ते 12 जिल्हे कोणते आहेत ते तुम्हाला लगेच पुढे सांगणार आहे। परंतु तिसरा नियम जो लावण्यात आलाय त्यामध्ये जवळपास आता 8.5 लाख शेतकरी अपात्र होणार आहेत। तिसरा नियम कोणता लावण्यात आलाय बघा। शेतकरी बांधव, तिसरा नियम या ठिकाणी लावण्यात आलाय अशा शेतकऱ्यांसाठी ज्यांनी बँकांची केवायसी केल्या परंतु चुकीच्या मार्गाने केवायसी केल्या। आता केवायसी करताना तुम्हाला काय मागवलं होतं, 2 पासपोर्ट साईजचे फोटो आणि या ठिकाणी आधार कार्ड। परंतु शेतकरी बांधवांना एकच काळजी होती, आपण पटकन केवायसी करायचं नाहीतर तुम्हाला पीएम किसान नमो शेतकरी योजनेचा पीक विम्याचा हप्ता बंद होईल अशी भीती होती। त्यामुळे तुम्ही गडबडीत चुकीच्या मार्गाने केवायसी केले असल्याचं या ठिकाणी सापडले। त्यामुळे अशा शेतकऱ्यांना आता या ठिकाणी नमो व पीएमचे पैसे जमा देखील होणार नाहीत। त्याचं कारण म्हणजे शेतकरी बांधवांनो लक्षात ठेवा, सरकारने स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलंय की तुम्ही केवायसी करत असताना आधार कार्ड अपडेट करूनच केवायसी करा। परंतु शेतकरी बांधवांनी गडबडीत आधार कार्ड अपडेटच केलं नाही। यामध्ये काही शेतकऱ्यांच्या आधार कार्डावरती जन्मतारखा अपूर्ण आहेत, तसेच काही शेतकऱ्यांचं नाव फक्त त्यांचं स्वतःच आहे, मध्ये त्यांच्या वडिलांचं नावच दिसत नाही आहे। तसेच असे पण काही शेतकरी आहेत त्यांचं आधार कार्ड खूप जुनं झालंय आणि पहिलाचा फोटो या ठिकाणी वेगळा होता आणि 10-15 वर्ष या ठिकाणी आधार कार्ड आता काढून झाल्यामुळे त्यांचा फोटो जो आहे तर तो पहिलाचा या ठिकाणी आता चेहरा वेगळा आहे आणि आताचा चेहरा वेगळा आहे। त्यामुळे आता आधार कार्डावरतीच नमो शेतकरी योजना व पीएम किसानचे पैसे येत असल्याने यामध्ये फोटोला स्कॅन करण्यासाठी मोठा प्रॉब्लेम येत आहे। त्यामुळे आधार कार्ड अपडेट केल्यानंतरच तुम्हाला नमो शेतकरी व पीएम किसानचे पैसे जमा होतील असं सांगण्यात आलंय। कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे ते तुम्हाला पुढे सांगणार आहे। परंतु आता शेवटचा चौथा नियम आहे, तो जर तुम्ही नाही पाळला तर तुम्हाला पैशांचं वितरण होण्यासाठी प्रॉब्लेम होणार आहे। त्यामुळे चौथा नियम कोणता आहे लगेच पाहू आणि त्यानंतर तुम्हाला 12 जिल्ह्यांची लिस्ट लगेच या ठिकाणी सांगण्यात येणार आहे।
शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी चौथा नियम जो लावण्यात आलाय तो म्हणजे सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलंय, लाडकी बहीण योजनेचे तुमच्या घरामध्ये महिलांना पैसे येत असतील तर अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलंय की तुम्हाला या ठिकाणी एकतर नमो शेतकरी योजनेचे पैसे घ्यावे लागतील किंवा लाडक्या बहिणीचे पैसे घ्यावे लागतील। राज्य सरकारच्या माध्यमातून एकाच घरामध्ये 2 हप्त्यांचे वितरण अजिबात होणार नाही असं स्वतः अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलेलं होतं। त्यामुळे आता पुढचा जो हप्ता येणार आहे त्यावेळी तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा तर हप्ता घ्यावा लागणार आहे किंवा लाडक्या बहिणीचे तर पैसे या ठिकाणी घ्यावे लागणार आहेत, असा या ठिकाणी चौथा नियम या ठिकाणी लावण्यात आला आहे। आता तुम्हाला 12 जिल्ह्यांची लिस्ट सांगत आहे, ज्या जिल्ह्यामध्ये आता नमोचे 2000 आणि PM किसानचे 2000 रुपये मिळण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्या। तर यामध्ये शेतकऱ्यांचे जिल्हे पहिल्या टप्प्यामध्ये निवडण्यात आलेत। वर्धा जिल्हा, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, हिंगोली, लातूर, परभणी, धाराशिव, बीड, नांदेड, जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा नमोचे व PMचे पैसे या ठिकाणी जमा होत असतात। त्यामुळे तुमचा पण या ठिकाणी हा जिल्हा आहे तर हा जिल्हा जर तुमचा असेल, हे शेतकऱ्यांचे जिल्हे म्हणून राज्यभर घोषित या ठिकाणी केलेत, त्यामुळे या जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे येणार आहेत। जर तुमचा जिल्हा यामध्ये नसेल तर तुम्हाला थोडी जास्त वाट पाहावी सुद्धा लागणार आहे। सरकार त्या ठिकाणी पैसे मंजूर केल्यानंतर तुम्हाला सुद्धा पैसे वितरणाची या ठिकाणी तारीख देऊ शकतात। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।